झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातल्या उमराणे या गावामध्ये रामदास देवरे या शेतकऱ्यानं निसर्गाचा लहरीपणा सांभाळत पपईचं दर्जेदार असं उत्पादन घेतलेलं आहे। 5 एकरावरच्या लागवडीपासून त्यांना आतापर्यंत 3 लाखांचं उत्पादन मिळालंय, तर पुढे ते 7 ते 8 लाखांचं उत्पादन अपेक्षित आहे। नाशिक जिल्ह्याच्या उमराणे गावात रामदास देवरेंनी 5 एकरावर केलेली पपईची ही शास्त्रशुद्ध लागवड। यासाठी शेणखताचा त्यांनी जास्तीत जास्त वापर केलाय। विशेष म्हणजे गेल्या 15 महिन्यात त्यांनी या पपईत आंतरपिकाची लागवड करून दुहेरी उत्पादनही घेतलंय। ऊस, कांदा आणि मका अशा प्रकारचे पिकं घेत होतो, परंतु पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे आता कुठलं पीक निवडावं म्हणून मी कांदा लागवड केली। उन्हाळी कांदा डिसेंबर महिन्यामध्ये, आणि त्या महिन्यामध्ये त्याच्यात आंतरपीक डाळिंब याची लागवड केली व डाळिंबामध्ये तिसरं पीक कोणतं घ्यायचं म्हणून मी कांदा हा फेब्रुवारीत निघून जाईल, नंतर दुसरं पीक असावं म्हणून मी पपईची लागवड केली। 5 एकरांवरच्या लागवडीसाठी तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर केल्यानं त्यांना दर्जेदार उत्पादन मिळतंय। साधारणतः डिसेंबर महिन्याची लागवड असलेली पपई ही ऑक्टोबर नोव्हेंबरपासून चालू झाली। आतापर्यंत मी 30 टन माल विकलेला आहे आणि साधारणतः अजून 50-60 टन माल निघेल अशी अपेक्षा आहे। याच भावाने विकले गेली तर मला 8-10 लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकेल अशी आशा आहे। विशेष म्हणजे पाण्याचं चोख नियोजन करून रामदास यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून हे उत्पादन घेतलंय। पाण्याचं नियोजन आता असं आहे की 1-2 दिवस आड करून 1 तास पाणी चालू आहे आता, कारण पाणी जास्त आहे त्याच्यामुळे थोडंसं आम्ही 1 तास पाणी देतोय। शेतकऱ्यांनी आता इथून पुढे पाण्याची परिस्थिती अशीच होणार आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रीप इरिगेशनवरती मल्चिंग करून जे कमी पाण्यामध्ये येणारे पिकं असतील अशी पिकं घ्यावे। कांदा, मका या पिकाच्या नादाला लागून कर्जाच्या डोंगर डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांनी अशा प्रकारची पिकं घ्यावी अशी माझी शेतकऱ्यांना संदेश आहे। पपईचं पीक घेताना रामदास देवरेंनी बाजारपेठेचा अभ्यास करून नियोजन केलं आणि उत्पादन हे थंडीच्या कालावधीत हाती येईल अशा पद्धतीनं लागवड केली होती। त्यांच्या नियोजनामुळेच त्यांना चांगला भाव मिळालाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी पपईसारख्या पिकांची लागवड करताना बाजारपेठ, पाण्याची उपलब्धता आणि परिसरातल्या त्या पिकाच्या लागवडीच्या क्षेत्राचा अंदाज घेऊन नियोजन केलं तर शेतकऱ्यांची आपापसातली स्पर्धा कमी होईल आणि बाजारपेठेत दरही चांगला मिळेल। झी 24 ताससाठी निलेश वाघ, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।